नमस्कार. आज आपण पाहणार आहे करंट अफेअर 15 मेचं. 14 मेचं उद्या पाहू. थोडं काल काम होतं तर राहून गेलं. आणि UPSC प्री 2018चे शेवटी क्वेश्चन. चला तर मग आज पाहू 15 मेचं करंट अफेअर. पहा, आजचं पहिलं करंट अफेअर आहे ग्लोबल एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स. कोण पब्लिश केला? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं. भारताचा रँक आहे 74 वा 115 देशापैकी. टॉपवर आहे स्वीडन, स्वित्झर्लंड आणि फिनलँड. रिन्युएबल काय करते हे ग्लोबल एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स? असा देश जो ग्लोबल एनर्जीला नाही का प्रोत्साहन देते फॉसिल फ्यूल सोडून, त्यांना हे रँकिंग देण्यात येते. याच्यात टॉप केलं आहे स्वित्झर्लंड आणि फिनलँड. आणि इंडिया कितव्या क्रमांकावर आहे? 74व्या क्रमांकावर. मागच्या वर्षी इंडिया 76व्या क्रमांकावर होता. म्हणजे 2 याची इम्प्रूव्हमेंट झाली भारताची याच्यात. ठीक आहे, समजलं ना. ग्लोबल एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स कोण प्रकाशित करते? तर UPSC विचारते कोण प्रकाशित करते, आणि MPSC विचारते इंडियाचा रँक किती आहे. ठीक आहे. त्यानंतर टूर ऑफ ड्युटी स्कीम. हे नाही काय इंडियन आर्मीची स्कीम आहे. काय आहे मॅटर? पहा, तुमच्यापैकी जर कोणाला नाही काय मिलिटरीत जायचं आहे, पण म्हणजे खूप काळासाठी लाईफ टाईम नाही जायचं आहे, 2-3 वर्षासाठी फक्त नाही काय इंटरेस्ट आहे तुम्हाला मिलिटरीत, पण तुम्हाला तिथं लाईफ नाही काढायची आहे, ॲटलिस्ट बस 2-3 वर्षासाठी जायचं आहे, तर अशा लोकांसाठी नाही काय हे स्कीम आहे टूर ऑफ ड्युटी, TOD स्कीम. आम जे जनता आहे तिला काय करण, आर्मी नाही का ट्रेनिंग देन, बस जशी ट्रेनिंग होते तशी बिलकुल ट्रेनिंग. 3 वर्षासाठी तुम्ही आर्मी जॉईन करू शकता. तुम्हाला विचारा टूर ऑफ ड्युटी स्कीम काय आहे, तर आम जनता 3 वर्षासाठी काय करू शकते? आर्मी जॉईन. इंटरेस्ट असेल तर. त्यानंतर बाकायदा तुम्हाला फुकटात काम नाही करून घेईन, तुम्ही ऑफिसर ग्रेडचे ऑफिसर राहसान आणि तुम्हाला 3 वर्ष पगार देईन 80 ते 90 हजार रुपये. सेम ॲज इट फिटनेस टेस्ट होईल, जसे होते मिलिटरीसाठी जायसाठी तसेच सगळं होईल. फक्त किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. याच्यात आर्मीची काय इच्छा आहे? आर्मीचा नाही का खूप खर्च होते रिक्वायरमेंट करण्यात, तर आर्मीची याची इच्छा आहे जे इंटरेस्टेड लोक आहे ते जर आले, आणि ऑफिसर ग्रेडची पोस्ट आहे, सैनिक म्हणून नाही आहे, तर आर्मीची अशी इच्छा आहे की IITचे जे मुलं आहे ते या भरतीत आले पाहिजे, आणि त्याच्यातलं बेस्ट टॅलेंट हे निवडून आणि त्याला परमनंट ऑर्डर देईन. ठीक आहे. आणि असे जे लोक इथून ट्रेनिंग घेऊन जाईल, ते लोक कुठेही गेले कोणत्या क्षेत्रात, तर त्यांच्यामध्ये एक डिसिप्लिन येईल. तर बा तुमच्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा, टूर ऑफ ड्युटी स्कीम काय? आर्मीची ही योजना आहे, आणि आम जनतेला काय देणार आहे? आर्मी ट्रेनिंग देणार आहे. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. पगार बी भेटन. त्याच्यानंतर एक एन्झाईम आहे ACE2 एन्झाईम, म्हणजे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. काय करते? तर नावात नका बोलू. ACE2 एन्झाईम काय करते? समजा हे पेशी आहे, पेशीचा जो आतमधला भाग आहे याला नाही का या बाहेरील भागात जोडते. वा, एन्झाईम हे ACE2 एन्झाईमचं कार्य काय? पेशीच्या आतील भागाला बाहेरील भागात जोडते. पहा, तर यामुळे नाही काय पेशी आहे, पेशीला नाही काय कोरोना व्हायरस काय करून राहिला? जास्त परिणाम करून राहिला या पेशीवर. या एन्झाईममुळे कोरोना व्हायरस पेशीवर काय करते? जास्त वाईट परिणाम करून राहिला. हा कुठं आढळते? लंग्स, हार्ट, मसल्स, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल्समध्ये आढळते हा ACE2 एन्झाईम. एवढं काही विचारत नाही याच्यावर, तुम्ही तरी एक लक्षात ठेवा, पेशीच्या आतील भागाला बाहेरील भागात जोडते कोण? ACE2 एन्झाईम. मला याच्यापेक्षा जास्त माहिती भेटली नाही त्याची. त्यानंतर ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2020 हे कोण रिलीज केलं? तर FAO. आपण ते खाली पाहूच, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. रिपोर्ट 1990 याचा रिपोर्ट आहे, ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट. 1990 पासून आजपर्यंत 178 मिलियन हेक्टर फॉरेस्ट नाही काय नष्ट केलं म्हणते. आणि 178 मिलियन फॉरेस्ट जे क्षेत्रफळ आहे हे लिबिया देशा एवढं आपण फॉरेस्ट आतापर्यंत नाही का खर्च केलं. म्हणजे एवढं 178 मिलियन हेक्टर कोणत्या देशाचं क्षेत्रफळ आहे? तर लिबिया. तेवढं फॉरेस्ट आपण नष्ट केले.
सगळ्यात जास्त लॉस कुठं झाला? आफ्रिका आणि साऊथ अमेरिकामध्ये. आणि सगळ्यात जास्त गेन कुठं आहे? एशियामध्ये. आपण पाहू FAO काय आहे. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे. हे UN ची नाही का स्पेशल एजन्सीज आहे. ठीक आहे. 1945 इस्टॅब्लिश झाली. हेडक्वार्टर आहे इथं रोम इटलीमध्ये. आणि सदस्य 194. सदस्याबाबतीत मी काही कन्फर्म नाही आहे 132 आहे का 194 आहे, तर तरी पाहून घेता. FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश 1945. तिनं आता एक रिपोर्ट जाहीर केला. कोणता आहे तो? ग्लोबल फॉरेस्ट असिस्टमेंट 2020. ठीक आहे. त्यानंतर पहा एक मिशन आहे जल जीवन मिशन. हे आपण पाहिलं आहे 2019 म्हणजे 15 ऑगस्ट 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची घोषणा केली होती. काय होतं एम? 2024पर्यंत ग्रामीण भागात घरोघरी नळ कनेक्शन देणं हे केंद्र सरकारचं एम आहे. कधीपर्यंत? 2024पर्यंत. आता करंटमध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणा यांनी नाही का घराघरापर्यंत नळ कनेक्शन हे एम ठेवलं आहे 2022पर्यंत. ठीक आहे. हे समजलं. जलजीवन सेंट्रल गव्हर्नमेंटचं कधीपर्यंत आहे? 2024. आणि 2 राज्य आहे जम्मू काश्मीर हरियाणा यानं काय ठेवलं आहे एम? 2022. त्यानंतर पहा होप पोर्टल. होप पोर्टल कोणाचं आहे? होप पोर्टल नाही का उत्तराखंडमध्ये हे होप पोर्टल सुरू केलं. पहा याचं कार्य काय आहे होप पोर्टलचं? जे युवक नाही काय उत्तराखंडची युवक आहे आणि बाहेरून आलेले युवक म्हणजे उत्तराखंडचेच आणि बाहेर जॉबला गेले होते आणि कोविड-19मुळे वापस आले, तर असे सर्व युवकांची नाही काय डाटा जमा करून देणे आणि त्यांना त्यांच्या स्किलनुसार रोजगार देणे. कोणतं पोर्टल आहे? होप पोर्टल. ठीक आहे. त्यानंतर पहा फॅमिली सेफ्टी ॲप हा लॉन्च केला आहे मायक्रोसॉफ्टनं. पण तुम्हाला माहीत आहे याच्यावर लक्ष नको देऊ, मी काही लिहिलं आहे. पहा काय म्हणते, लहान लहान मुलं नाही काय मोबाईलचा वापर करते आणि लहान वयातच नाही काय घाणेरडे काही पिक्चर्स पाहते. आई बापाचं लक्ष राहत नाही. आई बापा आपल्या धानलीत आणि लेकरं आपल्या धानलीत. म्हणून आई वडिलांचं लक्ष राहावं म्हणून नाही का हा ॲप आहे फॅमिली सेफ्टी ॲप. आई वडील काय करण मुलांच्या नाही काय जो मोबाईल तो वागून बरोबर काय पाहत आहे काय नाही पाहत आहे या ॲपद्वारे नाही का लक्ष ठेवू शकेल. ठीक आहे. वाईट सवयीपासून त्याला दूर करा. फॅमिली सेफ्टी ॲप लॉन्च केला मायक्रोसॉफ्टनं. काय काय बघितलं आपण? ग्लोबल ट्रान्झॅक्शन इंडेक्स पाहिला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जाहीर करते. इंडिया कितव्या क्रमांकावर आहे? 74. टूर ऑफ ड्युटी स्कीम पाहिली. इंडियन आर्मीची स्कीम आहे. आम जनतेला काय देणार? ट्रेनिंग. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. फुकटात नाही आहे, पैसे आहे. त्यानंतर तुम्हाला ते पैशाचंच लय आवडते म्हणून ते वारंवार रिपीट करावं लागते. ACE2 एन्झाईम हा काय करते? कोरोना व्हायरस काय कोणाला याच्यावर जास्त वाईट परिणाम करून राहिला. ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असाइनमेंट FAOनं जाहीर केला. याचं म्हणणं 1990 पासून पूर्ण जगानं 178 मिलियन हेक्टर काय केलेलं आहे? फॉरेस्ट नष्ट केलं. त्यानंतर जलजीवन मिशन 2024पर्यंत घरोघरी काय नाही आहे? नळ कनेक्शन. पण जम्मू काश्मीर आणि हरियाणाचं काय? 2022पर्यंत. त्यानंतर होप पोर्टल उत्तराखंडनं तयार केलेलं आहे. फॅमिली सेफ्टी ॲप मायक्रोसॉफ्टनं तयार केला. चला आता UPSCचे क्वेश्चन पहा. 24 नंबरचा प्रश्न पहा. काय म्हणते? कभी कभी समाचार पत्रों में 2 स्टेट सोल्यूशन किसकी गतिविधि के संदर्भ में? 2 स्टेट सोल्यूशन, 2 स्टेट थेरी पहा. इस्रायल आणि पॅलेस्टाईन आपण मागच्या वर्षी करंट अफेअरमध्ये घेतलं होतं. त्यानंतर पहा अजून एक GI टॅग जो आहे आपला GI टॅग हा नाही काय कोणाच्या अंतर्गत काम करते? तर आपलं पूर्ण गावात आपल्याला माहितीच आहे WTO. जे GI टॅग आहे ना जॉग्राफिकल इंडिकेशन कोणत्या याच्या अंतर्गत लागू करण्यात येते? तर कोणत्या WTOच्या अंतर्गत? याचं उत्तर आहे. ठीक आहे. समोर जो आपण हे आपल्या बुकमध्ये आहे ते WTOचं त्याच्यात GI टॅग भेटून जात तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या शेवटचा चॅप्टर. एकदम सोपे प्रश्नावर आहे त्याच्यात. हा तर लय फोकट प्रश्न आहे. लोकांना कठीण वाटला होता. जरा नॉलेज पाहिजे, फालतू अभ्यास करते बोलते. भीम ऐप उपयोग करने वाले के लिए UPI सक्षम बैंक खाते से किसी को धन का हस्तांतरण करना संभव बनता है. मला सांगा भीम ॲप कशासाठी आहे? एका बँकेतून दुसऱ्या बँकेत काय करायसाठी? पैसे पाठवण्यासाठी, हस्तांतरण. बरोबर आहे. आणि कोणती सिस्टीम आहे आपण किती वेळा पाहिली इकॉनॉमिक्समध्ये? UPI युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस.
ठीक है, पहिलं स्टेटमेंट बरोबर है. दुसरं पाहू. जहाँ एक चिप पिन डेबिट कार्ड में प्रमाणीकरण के 4 घटक होते हैं, भीम ॲप में प्रमाणीकरण के लिए सिर्फ 2 घटक. मला सांगा, तुम्ही ATMमध्ये ATMचा नंबर 4 याचा राहते, कोणताही घ्या पासवर्ड आपला कमीत कमी 4 याचा. आजपर्यंत कधी तुम्ही 2 याचा पासवर्ड पाहिला काय? 2च नंबरचा. म्हणजे सरळ सरळ हे स्टेटमेंट चुकलं आहे. फक्त त्याला 5 आहे, पोट्टे बयाड आहे का बा. तुम्ही जरी थोडेसे अलर्ट असते तर असे प्रश्न सोडत आहे ते केवळ एक. चला, धन विधेयक के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है? किसी बिल विधेयक को धन विधेयक तब माना जाएगा जब केवल किसी कर के अधिरिपन, उल्लंघन, माफी, परिवर्तन या विनिमय संबंधी प्रावधान हो. पहा, टॅक्स ज्याच्यात आहे बरोबर आहे, पैशाशी संबंधित झालं. धन विधेयक में भारत की संचित निधि एवं भारत की आकस्मिक निधि की अभिरक्षा से संबंधित उपलब्ध है. बरोबर आहे, संचित निधि पैशाशी संबंधित. धन विधेयक भारत की आकस्मिक निधि में धनस के विनियोजन से संबंधित होता है. बिलकुल नाही, राष्ट्रपतीच्या संमतीनं काढले जाते. आकस्मिक निधी आपण पाहिला 500 करोड रुपये. तर तिसरं स्टेटमेंट चुकलेलं आहे. आपल्याला विचारलं कोणतं आहे, कोणतं चुकीचं आहे. चौथं पाहून घेऊ. धन विधेयक भारत सरकार द्वारा धन के उधार लेणे. बरोबर आहे, हेही बरोबर आहे स्टेटमेंट. पैशाशी संबंधित कोणतेही असलं कशात येते, पण विनियोजन म्हणजे ॲप्रिसिएशन बिल, याचा त्याचा काही संबंध नाही आहे, म्हणून हे तिसरं स्टेटमेंट कट. हाही क्वेश्चन पाहिला आपण. आता बघा, हे किती फोकलोट क्वेश्चन आहे. भारतीय श्रम संगठना के 138 एवं 182 अभिसमय किससे संबंधित आहे? काहीच माहीत नाही, मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. याचं उत्तर पहा कसं सोडवायचं. आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, श्रम दिसलं इथं, कुठं तरी तुम्हाला श्रम दिसून राहिलं का ऑप्शनमध्ये? पहा, जलपरिवर्तन, खाद्य, श्रम संघटना, खाद्य आणि कृषी लिंग समानता कशात पडत? कोणता आहे? बालश्रम. उत्तर बिंदास राहा, एकदम फोकलोट क्वेश्चन. बस दिमाग पाहिजे. जर तुम्ही ईमानदारीने सोडवलं तर काहीच जमत नाही. त्यानंतर, भारत के राष्ट्रपति के निर्वाचन के संदर्भ में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. प्रत्येक MLA के वोट का मूल्य अलग अलग राज्यों में अलग अलग होता है. MLA म्हणजे आमदार, राज्यात राहते आमदार आणि केंद्रात राहते खासदार. तर बा, प्रत्येक आमदाराच्या जे वोटिंगचं मूल्य आहे, राष्ट्रपतीच्या जे वोटिंग करते त्यावेळेस प्रत्येक राज्यात अलग अलग राहते, अलग अलगच राहते. कारण की त्याचा फॉर्म्युला काय? राज्याची लोकसंख्या बरोबर भागिले तिचे सदस्य गुणिले 1000. तर प्रत्येक ज्या राज्याची लोकसंख्या जास्त राहील तिथं जास्त येणं वोटिंगचं मूल्य. लोकसभा के सदस्यों के वोट का मूल्य राज्यसभा के सदस्य के वोट के मूल्य से अधिक होता है. बिलकुल नाही. भलाही इकडे जास्त लोक आहे पण वोटिंगचं मूल्य सर्वांचं सारखंच राहते खासदाराचं. म्हणजे फक्त कोणतं बरोबर आहे? एक. त्यानंतर हाही नाही का प्रश्न फुकलोट होता, पण तुम्हाला समजणार नाही तरी ट्राय करू आपण. पहा, एशियानमध्ये खालीलपैकी कोणते मुक्त व्यापार भागीदारी देश आहे म्हणते? फ्री ट्रेड कोणते कोणते देश करते आसियानसोबत? एक गोष्ट क्लिअर करा, USA नाही काय एशियानचा फ्री ट्रेड पार्टनर नाही आहे. USA कट झाला. आता ऑप्शन पाहू आपण. 6 काच्यात आहे, कट करा. 2 ऑप्शन कटले, हा कटला, हा कटला. 6. चीन आणि इंडिया दोघं या एशियानचे फ्री ट्रेड पार्टनर. आता पहा, चीन किती नंबर आहे? 3. आणि भारत कोणत्या नंबर आहे? 4. 3, 4 हे 2 ऑप्शनमध्ये पाहिजे आपल्याला. पहा, हे 2 तर कटले होते आपले. पहा, आता हे 2 ऑप्शन राहिले. 3 न 4 पाहिजे आपल्याला ऑप्शनमध्ये. पहा, याच्यात 4 आहे पण 3 नाही, म्हणजे हे कटलं. याच्यात पहा 3 आहे, 4 आहे आणि 6 नाही आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. झालं क्लिअर. वाचायची गरज नाही प्रश्न, थोडंसं दिमाग लावावं लागतं फक्त. त्यानंतर हा प्रश्न पहा, भारत शासन अधिनियम 1935 के द्वारा स्थापित संघ में अवशिष्ट शक्तियाँ किसे दी गई है? किती वेळा शिकवलेला आहे. पहा, 3 सूच्या होत्या, संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. जे विषय तिन्ही याच्यात बसत नाही ते विषय कोणाला दिलेले होते? 1935 मध्ये गव्हर्नर जनरलने. खतम. UPSCचा पेपर म्हणते सोपाच राहते. समोरचे प्रश्न उद्या पाहू. थँक्यू.